नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 6 ते 14 जानेवारी दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिल्लीमध्ये। कोठे? तर दिल्लीमध्ये केले। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केले आहे। तर विकसित भारत 2047 साठी शाश्वत ग्रामीण भारताची निर्मिती ही महोत्सवाची थीम आहे आणि गाव वाढले तर देश वाढतो हे त्याचे ब्रीदवाक्य आहे, लक्षात ठेवा। आणि उत्सवाचे उद्दिष्ट काय आहे? तर ग्रामीण भारतातील उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणे हे आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच भारताने कोणत्या देशाशी गैर बासमती तांदूळ व्यापाराचा करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंडोनेशिया या। कोणत्या? तर इंडोनेशिया या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सामंजस्य करार MOU मंजूर केलेला आहे। तर ज्याच्या अंतर्गत भारत दरवर्षी इंडोनेशियाला 10 लाख मेट्रिक टन गैर बासमती पांढरा तांदूळ पुरवठा करेल। तर हा करार 4 वर्षांसाठी असेल आणि तो आपोआप आणखी 4 वर्षांसाठी वाढवला जाईल, लक्षात ठेवा। यानंतर 2023 ते 2024 मध्ये भारत आणि इंडोनेशियामधील द्विपक्षीय व्यापार $29.4 अब्ज होता, ज्यापैकी भारतातून $5.99 अब्ज डॉलर्सची निर्यात आणि $23.4 अब्ज आयात होती, लक्षात ठेवा। यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्ट्स मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर राजधानी आहे जकार्ता, इंडोनेशियाची चलन आहे इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत प्रबोवो सुबियांतो। कोण आहेत? प्रबोवो सुबियांतो। ठीक आहे मित्रांनो। तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर अमेरिकाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी माईक जॉन्सन बनले आहेत। कोण आहेत? तर माईक जॉन्सन। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर जानेवारी 2024 मध्ये रिपब्लिक खासदार माईक जॉन्सन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह US संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे स्पीकर म्हणून पुन्हा निवडून आलेले आहेत। तर भारतीय वंशाचे सुहास सुब्रमण्यम यांनी 119व्या US काँग्रेसमध्ये शपथ घेतलेली आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, हर घर लखपती योजना कोणत्या बँकेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी SBI या बँकेशी। कोणत्या? तर स्टेट बँक ऑफ इंडिया या। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने 2 नाविन्यपूर्ण ठेव योजना सुरू केलेल्या आहेत। तर हर घर लखपती आणि SBI संरक्षण ही कोणती? तर हर घर लखपती आणि SBI संरक्षण। ठीक आहे। यानंतर SBI विषयी शॉर्ट्स मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। स्थापना आहे 1 जुलै 1955 मध्ये, मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत छल्ला श्रीनिवासुलू। यानंतर टॅगलाईन आहे प्रत्येक भारतीयांची बँक। काय आहे टॅगलाईन? प्रत्येक भारतीयांची बँक। यानंतर ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्रसिंग धोनी। कोण आहेत ब्रँड अँबॅसेडर? महेंद्रसिंग धोनी। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर तेनझिंग यांकी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनलेल्या आहेत? कोण? तर तेनझिंग यांकी या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश या। कोणत्या? तर अरुणाचल प्रदेशच्या। तर याविषयी महत्त्वाची शॉर्ट मध्ये माहिती पाहूया। तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे। सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक। कोण आहेत? कैवल्य त्रिविक्रम परनाईक। ठीक आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर वित्त मंत्रालयाने सुरू केलेल्या नवीन लिलाव पोर्टलचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बँकनेट नाव आहे। काय आहे? तर बँकनेट। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर वित्त मंत्रालयाने नवीन लिलाव पोर्टल बँकनेट लॉन्च केलेले आहे। तर हे सर्व
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिलाव मालमत्तेची माहिती एकत्रित करते. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर कोविडच्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये कोणत्या नवीन विषाणूने दार ठोठावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर कोणत्या देशाने अलीकडेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या देशाने. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणजेच BGT ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळली जाणारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट ट्रॉफी आहे. तर या मालिकेचे नाव प्रसिद्ध माजी कर्णधार ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. तर जानेवारी 2025 पर्यंत ऑस्ट्रेलियाने 2024 ते 2025 मालिकेमध्ये भारताचा 3-1 ने पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडे कोणत्या राज्यात जल्लीकट्टू महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तामिळनाडू या. कोणत्या? तर तामिळनाडू या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात मित्रांनो. तर जल्लीकट्टू हा पोंगल सणाचा एक भाग म्हणून प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा एक प्राचीन बैल पालनाचा सण आहे. लक्षात ठेवा. यानंतर तामिळनाडू विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तामिळनाडूचे? तर MK स्टॅलिन हे. राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल आहेत RN रवी. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? RN रवी. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणते शहर अलीकडे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी हनोई हे शहर. कोणते? तर हनोई हे शहर. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर व्हिएतनामची राजधानी हनोई नुकतेच जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर जगातील प्रथम यावर आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी पाहून घेऊया. तर जगातील सर्वात महाग शहर कोणते आहे? तर हाँगकाँग आहे. आणि प्राईम लोकेशनच्या दृष्टीने जगातील सर्वात महागडे शहर आहे मनिला. यानंतर जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर आहे व्हिएन्ना. यानंतर जगातील सर्वाधिक रहदारी लंडन आहे. जगातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर आहे थिंकू. यानंतर जगातील सर्वात शांत देश कोणता आहे? तर आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश आहे. यानंतर जगातील सर्वात आनंदी देश आहे फिनलंड. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर कोणती विमान कंपनी अलीकडेच देशांतर्गत मार्गावर इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा प्रदान करणारी पहिली कंपनी बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एअर इंडिया ही कंपनी. कोणती? तर एअर इंडिया. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर एअर इंडियाची स्थापना आहे 1932 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे CEO आहेत कॅम्पबेल विल्सन. कोण आहेत? कॅम्पबेल विल्सन. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे नेटवर्क बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश बनला आहे. कोणता? तर भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारतामध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारत आहे. तर आता देशातील मेट्रो रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी 1000 किलोमीटर झाली आहे. तर या मोठ्या नेटवर्कसह भारत आता चीन आणि US नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर खो खो विश्वचषक 2025 चा शुभंकर काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तेजस आणि तारा. काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी A व B दोन्ही. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने अलीकडेच खो खो विश्वचषक 2025 साठी ट्रॉफी आणि शुभंकरांचे अनावरण केले आहे. तर तारखा काय आहेत? तर 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आणि स्थळ आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतातील पहिला सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सिक्कीम या राज्यामध्ये. कोणत्या? तर सिक्कीम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात.
तर केंद्रीय पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टरचा शुभारंभ केलेला आहे. तर पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि रसायनमुक्त मत्स्यपालन पद्धतींना प्रोत्साहन देऊन मत्स्यपालन उद्योगात क्रांती घडवून आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानंतर सिक्कीम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे गंगटोक. सध्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग आणि सध्याचे राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? लक्ष्मण आचार्य. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळविणारा पहिला फुटबॉलपटू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लिओनेल मेस्सी. कोण आहे? तर लिओनेल मेस्सी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी 5 जानेवारी 2025 रोजी व्हाईट हाऊस येथे एका समारंभामध्ये द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम युनायटेड स्टेट्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करणाऱ्या 19 लोकांपैकी एक आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या राज्यामध्ये 18वी ओव्हरसीज इंडियन डे कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भुवनेश्वर ओडिशामध्ये. कोठे? तर भुवनेश्वरमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 8 ते 10 जानेवारी दरम्यान भुवनेश्वर येथे 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कार्ल्स कांगालू या प्रमुख पाहुण्या असतील. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने भारत पोल पोर्टल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमित शहा यांनी. कोणी? तर अमित शहा यांनी. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 7 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBIने विकसित केलेले भारत पोल पोर्टल सुरू केले आहे. तर हे पोर्टल इंटरपोलद्वारे आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी सर्व विनंत्यांची प्रक्रिया सुलभ करेल. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या संस्थेने स्वदेशी पॅरासिटामॉल औषध विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए CSIR या. कोणत्या? तर CSIR या संस्थेने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने म्हणजेच CSIRने पॅरासिटामॉलच्या स्वदेशी उत्पादनासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तर CSIR बद्दल आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर CSIR ची स्थापना 1942 मध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि भारताच्या औद्योगिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली आहे. तर आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे केले गेले आहे. लक्षात ठेवा. आणि CSIR कडे 37 राष्ट्रीय प्रयोगशाळांचे जाळे देखील आहे. यानंतर स्थापना तर 26 सप्टेंबर 1942 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि सध्याचे महासंचालक आहेत डॉक्टर एन कवे सेल्वी. कोण आहेत? डॉक्टर एन कवे सेल्वी. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर अलीकडे कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्सचा 11वा पूर्ण सदस्य बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंडोनेशिया हा देश. कोणता? तर इंडोनेशिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर इंडोनेशियाला ब्रिक्सचे पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आलेला आहे. तर इंडोनेशिया हा जगातील 4थ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. तर ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांनी केली होती. तर 2009 मध्ये रशियातील येकातेरिनबर्ग येथे ब्रिक्सची पहिली परिषद झाली. यानंतर 2024 मध्ये ब्रिक्सचा विस्तार करण्यात आला आणि इराण, इजिप्त, इथिओपिया आणि सौदी अरेबिया आणि UAE ब्लॉकमध्ये समाविष्ट केले गेले. यानंतर 16वी ब्रिक्स शिखर परिषद 2024 मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान येथे होणार होती. यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता. चलन आहे इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे अध्यक्ष आहेत प्रोबोवो सुबियांतो. यानंतर पुढील प्रश्न. तर दिल्ली वक्फ बोर्डचे CEO कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अझीमुल हक बनले आहेत. कोण आहेत? अझीमुल हक. लक्षात ठेवा.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी IAS अधिकारी अझीमुल हक यांची दिल्ली वक्फ बोर्डाच्या CEO पदी नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर नुकतेच इस्रोचे प्रमुख कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी V नारायणन बनलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ V नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नारायणन यांनी जवळपास 4 दशके अंतराळ संस्थेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तर सध्याचे अध्यक्ष S सोमनाथ 14 जानेवारी रोजी यांच्या जागी पदभार स्वीकारतील. यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना आहे 1969 मध्ये. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ. कोण आहेत सध्याचे अध्यक्ष? S सोमनाथ. यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एक अंतराळ संस्था आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या योजनेला 5 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उजाला योजना. कोणती? तर उजाला योजनेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उजाला योजनेअंतर्गत 6 जानेवारी 2025 पर्यंत 36.87 कोटी LED बल्ब वितरित करण्यात आलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2015 रोजी उजाला योजना सुरू केलेली होती. तर उजाला योजनेअंतर्गत ग्राहकांना 70 रुपये प्रति LED बल्ब, 220 रुपये प्रति LED ट्यूबलाइट आणि 1110 रुपये प्रति ऊर्जा कार्यक्षम पंखा या अत्यंत कमी दरात LED उपकरणे मिळतात. यानंतर पुढील प्रश्न. तर ग्लोबल पॉवर इंडेक्स मध्ये कोणते शहर अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लंडन हे शहर. कोणते? तर लंडन हे शहर. त्यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2024 मोरी मेमोरियल फाउंडेशन द्वारे जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर ग्लोबल सिटी इंडेक्स 2024 मध्ये लंडन हे जगातील अव्वल शहर होते. यानंतर लंडन नंतर न्यूयॉर्क दुसऱ्या, पॅरिस तिसऱ्या आणि टोकियो चौथ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा. तर कोणता देश जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा बळी ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश. कोणता? तर भारत देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024 मध्ये भारत हा जागतिक स्तरावर सायबर हल्ल्यांचा दुसरा सर्वाधिक बळी जाणारा देश ठरला आहे. तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे तर 140 हल्ल्यांसह. तर इस्रायल हा 57 हल्ल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढील प्रश्न. जागतिक तेलुगू परिषद कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आंध्र प्रदेश मध्ये जागतिक तेलुगू परिषद सुरू झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बहादूर सिंग सागू यांची. कोणाची? तर बहादूर सिंग सागू यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या शॉटपुटमधील विजेत्या बहादूर सिंग सागूची भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ते निवर्तमान अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची जागा घेतील. यानंतर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 1943 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 27वा. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCI चे सचिव पदावर अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर BCCI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ही भारतातील क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय एक संस्था आहे. तर निर्मिती डिसेंबर 1928 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर अंडर 17 ज्युनियर स्क्वॅश ओपन 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर
ऑप्शन बी अनाहत सिंग यांनी. कोणी? तर अनाहत सिंग यांनी. तर यानंतर पुढील प्रश्न, तर फ्लोमिंगो महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर फ्लोमिंगो फेस्टिवल 18 जानेवारी पासून तिरुपती जिल्ह्यात सुरू होणार आहे. तर 5 वर्षांच्या कालावधीनंतर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात 18 ते 20 जानेवारी दरम्यान फ्लोमिंगो महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर या मोसमामध्ये 200हून अधिक जातींचे पक्षी या परिसरामध्ये येण्याची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा. यानंतर आंध्र प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे अमरावती. सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. यानंतर पुढील प्रश्न, तर जॉन महामा तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी घाना या. कोणत्या? तर घाना या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जॉन महामा तिसऱ्यांदा घानाचे राष्ट्रपती बनले. तर जॉन महामा यांनी आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांना तोंड देण्याचे आश्वासन देऊन गेल्या वर्षी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. तर जुलै 2012 ते जानेवारी 2017 दरम्यान ते घानाचे राष्ट्रपती होते. यानंतर ते विद्यमान राष्ट्रपती नाना अकुफो-अड्डो यांची जागा घेतील. तर जुलै 2012 मध्ये महामा यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन कोठे केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई या ठिकाणी. कोठे? तर मुंबई या ठिकाणी केले आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की रस्ते अपघातात वाचलेल्यांसाठी 1.5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देणारा चालू पथदर्शी उपक्रम मार्च 2025 पर्यंत सर्व राज्यांमध्ये विस्तारित केला जाईल. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर SBI ने सुरू केलेला हर घर लखपती योजनेमध्ये दरमहा किती रुपये जमा करावे लागतील? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 591 रुपये जमा करावे लागतील. किती? तर 591 रुपये. ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा कोठे खेळवली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये खेळवली जाणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर ही स्पर्धा 14 जानेवारी पासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव इंडोर हॉलमध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2025 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 6.6% असणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुख आर्थिक अहवालात भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 6.9% अंदाजित विकास दरानंतर 2025 मध्ये 6.6% दराने वाढवण्याचा अंदाज आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये झाली. मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका. यानंतर सध्याचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस आहेत. कोण आहेत? अँटोनियो गुटेरेस. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 85वे आपल्या भारताचे स्थान आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती आहे. तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा पासपोर्ट 85व्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर भारतीय पासपोर्ट धारक आता व्हिसाशिवाय 57 देशांमध्ये जाऊ शकतात. तर त्याच वेळी सिंगापूरच्या पासपोर्टने सलग दुसऱ्या वर्षी पहिले स्थान पटकावले आहे. यानंतर 2024 मध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचे रँकिंग जागतिक स्तरावर 80वे होते. तर 2025 निर्देशकांनुसार पाकिस्तान आणि बांगलादेश अनुक्रमे 103व्या म्हणजे 2024 मध्ये 101वे आणि 100व्या 2024 मध्ये 97व्या क्रमांकावर होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या मराठी भाषेला. कोणत्या? तर मराठी भाषेला.
तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जानेवारी 2025 मध्ये मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर तामिळ ही 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भाषा होती आणि संस्कृतला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर भारताची शास्त्रीय भाषा पाहून घेऊयात आपण. तर तामिळ 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि संस्कृतला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. कन्नडला 2008 मध्ये, तेलुगुला 2008 मध्ये, मल्याळमला 2013 मध्ये आणि ओडिशाला 2014 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यानंतर या अभिजात भाषांव्यतिरिक्त पाली, पार्शियन आणि प्राकृत आणि त्यांच्या साहित्य कृतींना भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संरक्षण देण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न 37वा. तर प्रोजेक्ट P75 ची 6वी स्कॉर्पिन पाणबुडी भारतीय नौदलामध्ये सामील झाली तर तिचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी वागसीर नाव आहे. काय आहे? वागसीर. तर यानंतर मित्रांनो आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. कशाविषयी? तर भारतीय नौदलाविषयी. स्थापना 1934 मध्ये, मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. कोण आहेत सध्याचे प्रमुख? दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे. यानंतर पुढील प्रश्न. तर जोसेफ ओन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लेबनॉनिया. कोणत्या? तर लेबनॉनिया. तर यानंतर पुढील प्रश्न. तर हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्थेचे नाव बदलून कोणाच्या नावाने मान्यता देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या. कोणत्या? तर डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या. तर याविषयी महत्त्वाची शॉर्ट मध्ये माहिती पाहूयात. तर हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने 9 जानेवारी 2025 रोजी डोंगरी राज्यांच्या विकासामध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या नावाने संस्थेचे नाव बदलण्यास मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 40वा. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक कोठे बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये बांधले जाणार आहे. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नवी दिल्लीतील राजघाट संकुलात असलेल्या राष्ट्रीय स्मारकात स्मारक उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न. तर राफेल वादळानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी क्युबा या देशाला. कोणत्या? तर क्युबा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्ट मध्ये. तर मानवतावादी मदत म्हणून भारताने क्युबाला मदत साहित्य पाठवले आहे. तर यामध्ये जीवनरक्षक औषधांचाही समावेश आहे. तर कॅरिबियन देश क्युबा राफेल चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेला आहे. तर क्युबाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे हवाना, चलन आहे क्युबन पेसो आणि सध्याचे अध्यक्ष मिगेल डायस कॅनल आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर येथे 18वी प्रवासी भारतीय दिवस परिषद आयोजित करण्यात आली होती. तर 2003 पासून 9 जानेवारी हा दिवस भारतामध्ये ओव्हरसीज डे म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. यानंतर परराष्ट्र मंत्रालय प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन करते आणि 2015 पासून दर 2 वर्षांनी आयोजित केले जाते. तर यानंतर पुढील प्रश्न आहे. तर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निकोलस मादुरो यांनी शपथ घेतली आहे. कोणी? तर निकोलस मादुरो यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर निकोलस मादुरो यांनी तिसऱ्या टर्मसाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. तर यानंतर व्हेनेझुएलाची राजधानी आहे कराकस आणि चलन आहे व्हेनेझुएलन बोलिव्हर. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 44वा. तर भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतील? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंडोनेशिया या देशाचे. कोणत्या? तर इंडोनेशिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जागतिक नेत्यांना आमंत्रित करतो. तर भारताच्या
76व्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 45वा प्रश्न आहे आणि हा प्रश्न शेवटचा आहे आपल्या या वीकली करंट अफेअर्स मधला. तर अर्थ मंत्रालयाचे नवीन महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तुहिन कांत पांडे यांची. तर काय म्हणून? तर अर्थ मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर तुहिन कांत पांडे यांची नुकतीच महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तर आणि त्यांची अर्थ मंत्रालयामध्ये नियुक्ती झाल्यामुळे अरुणीश चावला यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण अलीकडील महत्त्वाचे नियुक्त सचिवपद पाहून घेऊया. तर भारताचे नवे संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार सिंग, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, केंद्रीय गृह सचिव आहेत गोविंद मोहन, कोळसा मंत्रालय सचिव विक्रम देवदत्त आहेत आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सचिव आहेत चंद्रशेखर कुमार आणि आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव हे आहेत. यानंतर पोलाद मंत्रालय सचिव आहेत संदीप पौडरिक आणि कॅबिनेट सचिव आहे टी.व्ही. सोमनाथन. कोण आहे? टी.व्ही. सोमनाथन. ठीक आहे. यानंतर खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत मित्रांनो. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर हर घर लखपती योजना कोणत्या बँकेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न देखील तुमच्यासाठीच आहे. तर नुकतेच इस्रोचे प्रमुख कोण बनले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.